कारण हे मन जन्मोजन्मी विषयांचा विचार करणार असणारं मन हे भगवंताकडे सहजासहजी आकर्षित होत नाही. आणि म्हणून या मनाने सांगितलं धुंदुरीला की मी माझं मूल तुला देते, कारण माझ्याजवळ दर वर्षाला मूल होणार आहे, तू फक्त नाटक कर. आता नाटक चालू झालं. पण जेव्हा आत्मदेवाच्या जीवनामध्ये जेव्हा संत आले, महात्मा आले, तेव्हा संत महात्म्यांनी जे फळ दिलं ते फळ म्हणजेच काय आहे तर जेव्हा जीवनामध्ये संत येतात तेव्हा विवेकरूपी पुत्राचा जन्म होत असतो. बिनु सत्संग विवेक न होई, तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी लिहिलं आहे की जेव्हा जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती होईल तेव्हा विवेकरूपी पुत्राचं तुम्हाला प्राप्ती होणार आहे. महात्मा आले हो जीवनामध्ये, त्यांनी फळ दिलं, पण मनाने कलुषित करून टाकलं बुद्धीला. आणि त्यामुळे काय झालं की हे फळ बुद्धीला मिळालं नाही. हे मन आपलं खूप खराब आहे बरं. या मनावर पहिल्यांदा ताबा मिळवला पाहिजे. जो मनावर ताबा मिळवेल त्याला परमार्थ अतिशय सोपा आहे. म्हणून या मनाला वळण लावा. मन 84 रे हे मन फिरविते, मोक्ष सुखाला नेते रे. हेच मन आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये भटकवते. पण याच मनाला जर आपण भक्ती मार्गाकडे लावलं तर हेच मन आपल्याला मोक्षाचं सुखही देतं. आता मात्र या धुंदुलीने काय केलं, घरी आली ते फळ घेतलं आणि ते फळ घेऊन तिने आपल्या दारासमोर जी गाय होती त्या गाईला देऊन टाकलं. गाईने फळ खाल्लं. गाईने फळ खाल्ल्याबरोबर गाय गर्भवती झाली. आता होता होता या धुंदुलीची जी बहीण होती त्या धुंदुलीच्या बहिणीला सुद्धा 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि एक दिवस या धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला. तिने तो मुलगा चुपचाप आपल्या बहिणीजवळ आणून ठेवला. बुद्धीला मुलगा आणून दिला, धुंदुलीला मुलगा झाला.